तीर्थ आणि अंगाला घेऊन ये पाहू. चंद्रशेखर 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 भाई मा चंद्रशेखर 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 शंकराच्या दर्शनानं आज मनाला किती आधार वाटतोय म्हणून सांगू. भगवान शंकराच्या दर्शनानं आणि आपल्याला ते कुठे गेलो महाराज? कैलास पर्वतावर. कैलास पर्वतावर? होय. अरे 2 तासापूर्वी भगवान शंकरांचा निरोप आल्यावरून मी प्रत्यक्ष कैलास पर्वतावर गेलो होतो. कैलास पर्वतावर? होय. ज्या ठिकाणी जगन्माता पार्वती आणि भगवान शंकर या संपूर्ण विश्वाचं ब्रह्मांडाची सूत्र आपल्या हातामध्ये घेऊन बसलेली आहेत, अशा स्वर्गापेक्षाही पवित्र अशा कैलास पर्वतावर. महाराज, कैलास पर्वतावर कडाक्याची थंडी पडली असेल नाही? वामनराव, असले फालतू प्रश्न आम्हाला विचारित जाऊ नका. महिम्ना भारते परम विदुषो यज्ञ सदृशे तुतेन ब्रह्मादीना अरे अरे प्रत्यक्ष भगवान शंकराच्या जटेतून वाहणारे आहे हे गंगेचं तीर्थ आहे. आणि हा अंगारा भगवान शंकराने आपल्या अंगाला धारण करत असताना असं म्हणतात सांडलेलं भस्म मी गोळा करून आणलेलं आहे. आणि काय चेष्टा आहे? हे तीर्थ जो प्राशन करील त्याला मृत्यूचं म्हणून भय नाही. मृत्यूचं भय नाही महाराज? मृत्यूचं भय नाही? नाही. वेणू, मला आणखीन एकदा तीर्थ दे पाहू. आणि हा अंगारा जो आपल्या अंगाला धारण करेल त्याच्यावर कोणतंही संकट आलं तरी त्या संकटाचं जळून भस्म होईल. बोला अनंत कोटी. म्हातारी घरी मरत पडली. जर याचा थोडं अंगार आणि तीर्थ द्याल तर तिला मृत्यूच्या दाढेतच सोडून आणतो बघा. वेणू, त्याला तीर्थ आणि अंगारा दे पाहू. ओ हो, नमस्ते नमस्ते देवाधिदेवा, नमस्ते. महाराज, कोणाजवळ बोलतात आपण? आणि हा ओ काय पार्था, अरे एवढ्या घाई ना कुठे निघालाय? आणि धर्म, द्रौपदी वगैरे सर्व मंडळी ठीक आहेत ना? ठीक ठीक ठीक. शुभास्ते पंथाना संतो. पार्थ म्हणजे कोण महाराज? तुम्हाला पार्थ माहिती नाही? तुम्हाला पार्थ म्हणजे कोण माहिती नाही? हो काय वामनराव, अशी कोणाच्या अज्ञानाची हेटाळणी करू नये. अरे जे आपण आधी ठावे ते दुसऱ्याची शिकवावे. शहाणे करून सोडावे सगळं जना. तुम्हाला ठाऊक आहे ना पार्थ म्हणजे कोण? तुम्ही सांगा याला. पार्थ म्हणजे ऐका आता. पार्थ म्हणजे वेणू, तूच सांग आपल्याला. तुम्हालाही ठाऊक नाही ना? अरे पार्थ म्हणजे पार्थ म्हणजे अर्जुन, ज्याला मी कृष्णावतारी 18 अध्यायांची गीता सांगितली तो. पण महाराज, हा पार्थ म्हणजे अर्जुन एवढ्या घाईघाईनं कुठे चालला होता? वामनराव, देवादिकाच्या आपल्या प्रायव्हेट गोष्टी सांगायची आम्हाला परवानगी नाही. हो देवादिदेवा,
हो तुम्ही काही चिंता करू नका या ब्रह्मांडाची. हो मी आहे ना इथे. अरे आपले देवादिदेव विष्णू आजकाल त्यांना मुली झोपच येत नाही. दचकून उठतात आणि गरुडावर टांग मारून अवकाशातून भराऱ्या मारू लागतात. मी त्यांना 1000 वेळा सांगितलंय की तुम्ही क्षीरसागरा शेजाच्या सह्येवर सुखाने निद्रा घ्या. मी पाहतो ना सगळं इकडचं. तुम्ही कशाला काळजी करता या ब्रह्मांडाची. ओ नमस्ते बापूजी नमस्ते. मोहनदास करमचंद गांधी के मोहनदास के ठीक ठेव ना. काही नाही भाई तुम्हाला भजन चालू माझे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. अरे किती मूर्खासारखे प्रश्न विचारता रे. अरे त्यांची आमची नुसती ओळखत नव्हती तर आम्ही कोलकात्याला गेलो की गुरुदेवांच्या शांती निकेतनातच आमचा मुक्काम असायचा. बरं का मंडळी, एकदा काय झालं, शांती निकेतनात कसलाचा उत्सव होता. महात्मा गांधी आले होते. बनारसहून पंडित मदन मोहन मालवीयजी आले होते. आम्ही सर्व मंडळी अशी बसलेली असताना म्हणजे असा मी, गुरुदेव, महात्माजी, पंडित मदन मोहनजी आणि त्या तिकडे कोपऱ्यात मोतीलालचा मुलगा जवाहर. आम्ही सर्व मंडळी अशी बसलेली असताना गुरुदेवानी महात्माजींना एक प्रश्न विचारला. अरे प्रश्न अवघड प्रश्न होता. अरे प्रश्न आध्यात्मिक होता. अध्यात्म समजायला फार कठीण आहे. वेणू तू समजावून सांगायला सांग ना. महाराज सांगा ना. सांगू. गुरुदेवानी महात्माजींना विचारलं की हे अमुक 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 अमुक. महाराज अवघड प्रश्न हो महाराज. आध्यात्मिक प्रश्न. गुरुदेवानी महात्माजींना विचारलं. हो महात्माजींना ह्या प्रश्नाचं उत्तर काही देता येईना. मग गुरुदेवानी तोच प्रश्न पंडितजींना विचारला. मग त्यांनी उत्तर दिलं असेल नाही. हो त्यांची तर अगदी बोबडीत वळली तुमच्यासारखी. मग गुरुदेव माझ्याकडे वळून मला म्हणाले, गुरुदेव मला गुरुदेव म्हणत असत. काय अधिकार आहे हो. गुरुदेव मला म्हणाले, गुरुदेव या कूट समस्येचं उत्तर आपण जर द्याल तर ह्या संपूर्ण विश्वावर फार मोठी कृपा होईल. एका क्षणाचाही विलंब न लावता मी गुरुदेवांना सांगितलं की तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, हे अमुक 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 असे, तर हे घ्या उत्तर ते गुरुदेवाने मला अगदी कडकडून मिठी मारली आणि डोक्यावर घेऊन ते अगदी थाय 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 नाचले. काय पायात चमक गेली म्हणता. वेणू जरा पाय दाबून दे पाहू. होय हे आमचे पूर्वजन्मीचे एक एक उपद्व्याप आम्हाला नडताय. श्रीकृष्ण अवतारामध्ये कालियाच्या डोहामध्ये, यमुनेच्या डोहात कालियाच्या मस्तकावर मी असा जो थै 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 जो नाचलो ना, त्या वेळेला जी पायामध्ये चमक गेली ती अजून असा त्रास देते. तसाच हा आमच्या कवसाच्या छातीवर या अंगठ्याने जबरदस्त असता मूर्तीप्रहर केला. त्या वेळेला या अंगठ्याचं हाड जे दुखावलं ना ते अजून बरं होत नाही. अरे महाराज, आपल्या त्या कपाळावरच्या जखमेच्या गुणाविषयी काय. ही ना ही खूण या वेणूची म्हणजे माझ्या राधेची आहे. अगं लाजायला काय झालं. जी गोष्ट खरी आहे त्याला लाजायचं कशाला. आणि या चंद्राबाई रोज अगदी मला सांगताय, चंद्राबाई
अहो या राधेचं आणि माझं असं हे जन्मजन्मांतरीचा नातं आहे. प्रेमात्मरूप राधा वेणुस्वरूप राधा अधरात हीच राधा राधा हृदयात हीच तेव्हा मी काय सांगत होतो? कपाळ कपाळ काय वामनराव, दळभद्री मेले महाराज आपल्या कपाळावरच्या जखमेच्या खुणेविषयी हा सांगत होते. कपाळावरच्या जखमेची भूल. तर मंडळी एकदा काय झालं, एका मध्यरात्री मला या वेणूची म्हणजे माझ्या राधेची आठवण आली. मी तसाच उठलो आणि गेलो राधेच्या घरी. तर राधा बांधगडात आपल्या सासू जवळ झोपली होती. तिचा नवरा गेला होता कुठे मथुरेला. मी विचार केला की राधेला हळूच उठवावं आणि घेऊन जावं कुंजवना. कुंजवनेच्या राजा म्हणून माधगडाच्या खिडकीतून जे आत जाऊन ते ठाय करून अंधारात उभा राहिलो. आणि काय चुपचुप केली. तर या राधेच्या आधी तिची सासूच जागी झाली आणि राधेला म्हणाली, अगं सुनबाई, कोपऱ्यात बोका आणायचं वाटतं. थोड्या वेळाने मी पुन्हा ज्या वेळेला चुपचुप केलं त्या वेळेला या राधेनं जो खडा मारला तो बरोबर या ठिकाणी लागला. ती ही जखमेची गोड. काय राधे, आठवते ना? न आठवायला काय झालं? असे हे राधेचं म्हणजे वेणूचं आणि आमचं जन्मजन्मांतरीचं नातं. आणि या दरिद्री चंद्राबाई मला रोज विचारतात की माझ्या वेणूचं लग्न कधी होणार, लग्न कधी होणार. अहो चंद्राबाई, तुमच्या सौभाग्याने तुमच्या कन्येला तिचा जन्मजन्मांतरीचा परमेश्वर पुन्हा प्राप्त झालेला असताना तुम्हाला या अमंगल गोष्टी कशा? मंडळी, उद्या सकाळी माझी समाधीची वेळ झालेली आहे. वेणू, काय महाराज? माझ्या स्नानाची तयारी कर पाहू. करते महाराज. मंडळी, उद्या सकाळी आम्ही वेणूला घेऊन जाणार. कुठे महाराज?
सज्जन करा हा सज्जन करा. प्रभू रामचंद्रांचा निरोप आलेला आहे. दास नवमी आहे तेव्हा गेलंच पाहिजे. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण हरी राधेश्याम महाराज की जय. बरं का मंडळी, मी आता समाधी लावतोय. आपण सर्वांनी या ठिकाणी भजन करत राहायचं. कुणीही घरी जायचं नाही. समजलं? देवकी नंदना गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 Gopa